चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। तर इथं झालेली देवपूजा आणि इथं आहे आपले टिफिनचे डबे, इथं आहे वेपर्स। तर हे जाड वेपर्स आहे, मला असे जाड वेपर्स आवडतात। तर हे कोठीतलं सामान, हे भाज्यांचे डबा आहे, कोठीत पण डबेचे। तर मी 1 ते 1.5 वर्षापूर्वी टिफिन होते आपल्याकडे बनवायला। तर चला, स्मिता आणि सुनबाई या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल। आज संध्याकाळचं रुटीन शेअर करतोय। तर चला, इथं आळूची पानं, मिस्टर मारताय चक्कर। छान आहे वातावरण, दिवसभर गरम, संध्याकाळी थंड, तरी गरम वाफा सुटत आहे। आमच्याकडे थोडं याचं काम झालं होतं, पाईपलाईनच, त्यामुळं समोरचं सगळं माती आहे। इथे आपला पुदिना, गुलाबाचे झाडं आणि वारकरी भवनमध्ये झालेली आरती। तर हे बाबा सगळे आरतीवरून आलेले आहे, या आजी पण। तर चला, आता घरात आराध्याने काय केलं? हे खाली चिंच आहे, झटकीत आहे। चला, आज संध्याकाळचं रुटीन सुनबाईचं चाललं आहे। तर इथं तुरीची डाळ दिली तिने फोडलेला। तर इथं 2 प्रकारचे पिठं दिसत आहे तुम्हाला। तर यात थोडं मीठ जास्त आहे, ते पुऱ्या बनवायच्या आहे। आणि हे पिठासाठी आहे, सॉरी पोळ्यांसाठी हे पीठ। यात मीठ जास्त आहे, यात थोडं कमी आहे नॉर्मल। आणि इकडे झालेली वरणाची तयारी, म्हणजे फोडणी दिली तिने। इथं वरण भात आणि सुकी बटाट्याची चटणी। तर संध्याकाळचं रुटीन इथं झालेलं आहे, भात। आणि इकडे आहे केशर आंबा। तर म्हटलं चला, आज आखाजापासून केलेला नव्हता आंबारस। इकडे छान गरमागरम भात, इथं आंबे। चला, छान आंबारस, पुरी, सिंपल अशी बटाट्याची भाजी। फ्रीजचा काल परवा व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला। तर आता आज शेवटची रेसिपी, म्हणजे आपल्या चॅनलवर शेवटच्या रेसिपी घरातलं येत आहे। उद्यापासून वेगळे व्हिडिओ येणार आहे शॉपिंगचे। तर 15 दिवसासाठी फिरायला जायचं आहे, कुठं काय तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करा। तर चला, आज घरातला रुटीन म्हणजे शेवटचा आज व्हिडिओ। नंतर आपलं बाहेरचे येणारे व्हिडिओ। सुनबाई मागं हाय करते। चला, इथं हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची बटाट्याच्या चटणीसाठी। तर कुकरला उकडले का खूप गाळ होतो, म्हणून असं हे करून घेतलं। म्हटलं बघू थोडं जास्त शिजवून देऊ, छान लागते ही चटणी। इकडं डाळीला पण छान उकळली आहे। आणि उन्हाळा म्हटला की भाज्यांचा इतका प्रॉब्लेम येतो, काय खावा तोंडाला चव नाही। सिंपल असं डाळ भात। इथं लसूण आहे। चला, इथं बारीक कांदा कट करून घेतला, 1 कांदा आहे बारीक कट करून घेतला। इथं फ्रेश असा कढीपत्ता आपल्या झाडाचा आहे। हळदीची रेसिपी आलेली आहे उन्हाळ्याच्या ह्याच्यात, नक्की बघा, खूप छान हळद झालेली आहे। थोडी जरी टाकली तरी भाजीला खूप कलर येतो मस्त। तर ठेवलेली कढीपत्ता, तिचं असं वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि थोडं आलं टाकून घ्यायचं आहे। सुनबाई करते आंबारस। तर आधी असे कट करून घ्यायचे, मग चमच्याने काढून मिक्सरला बारीक करायचं। आणि माझ्या चालू इकडं पुऱ्या, आंबारसासोबत छान लागतात पुऱ्या। आणि इकडे बटाट्याची
चटणी, कोथिंबीर राहिली टाकायची, अजून टाकली. तर चला पुऱ्या करून घेते, मग भेटू. घेतलेला आहे आंब्यांचा पल्प काढून, तर असं चमच्याच्या साह्याने काढला आहे. आता याच्यात थोडी साखर, दूध आणि छान इलेक्ट्रॉनिक रवी माझ्याकडं, मिक्सरला नाही लावणार, त्या रवीने फिरवून घ्यायचा. इथं तेल तापत आहे, इकडं झालेले आहेत पुऱ्या. तर पुरी जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी मध्यम लाटायची, म्हणजे जास्त तेल ओढत नाही. इकडे बटाट्याची चटणी झालेली, डाळ भात पण झालेला आहे. चला आता पुऱ्या तळून घेऊ. इथं तेल तापलेलं आहे, आराध्य करतोय रस पुढं. आराध्य आणि सूनबाई दोघं करताय रस, मी तळती पुऱ्या. तर दोन दोनच टाकून घेते आणि बघा छान फुलताय. तर जर तुम्हाला अजून थोडा कलर हवा असेल पुऱ्यांचा, तर यात थोडी साखर टाकायची, खूप छान कलर येतो. पण मग तेल ओढत्या थोड्या, पण छान लागतात त्यासुद्धा पुऱ्या. मी एक दोन याच्यात व्हिडिओ दिलेली रेसिपी, बघा छान फुगले आहे, कलर पण छान आला. आंबे रसासोबत छान लागतं बरं का, मला आंबे रसासोबतच पुरी आवडती. असं छान. चला आता याच पद्धतीने तळून घेते. स्वयंपाक आंबारस, इथं हे डाळ, इथं पुऱ्या छान टम्म फुगलेल्या पुऱ्या, इथं पोळी, बटाट्याची चटणी, इथं भात वरण, त्याच्यावर छान तूप. तर चला या जेवायला. आणि आता रेसिपी आपल्या करणार आहेत एक 8-15 दिवस, कारण थोडं बाहेर